शासकीय अंधशाळा नाशिक येथे 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण। राधिका फाउंडेशनच्या वतीने रविवारी शासकीय अंधशाळा नाशिक येथे 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात तब्बल 50 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे कार्डशीट आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांना फक्त साहित्यच नव्हे तर स्वादिष्ट पावभाजी व सोनपापडीचीही मेजवानीही देण्यात आली, ज्यामुळे मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी संस्थेचे कार्य व उद्दिष्ट यावर सविस्तर माहिती दिली आहे। त्या म्हणाल्या की मुलांच्या शिक्षणाची सुरुवात श्री गणेश कागदापासून होते आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून राधिका फाउंडेशन गेली 5 वर्षे या शाळेत हा उपक्रम सातत्याने राबवत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। शाळेचे शिक्षक श्री राज घाटे यांनी साहित्य वितरणासाठी मोलाचे सहकार्य केले आणि संस्थेच्या सदस्यांशी शाळेच्या पुढील गरजांवर चर्चा केली आहे। या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्यासह वंदना बनकर, अनिल नहार, विकी कुटे, महेंद्र आहेर, अर्चना कुरविनकोप, प्राची राव, देवयानी आहेर, वंदना तांदळे, प्राची दळवी, ममता बारहाते, रेखा जाधव, रेखा काळे, धनश्री गायधणी, राधिका मराठे, मीनल मुर्तडक आणि शिक्षक श्री राज घाटे उपस्थित होते। पुढील आठवड्यापासून राधिका फाउंडेशनच्या वतीने दत्तक घेतलेल्या व इतर शाळांमध्येही शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।